श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना। यात श्रावण मासाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शिव मंदिरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। अमरावती शहरातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात यंदा श्रावण महिन्यात भक्तांचा प्रचंड उत्साह दिसून आला। रहाटगाव रोड येथील या मंदिरात चारही श्रावण सोमवारी विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। अमरावती शहरातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराने यंदाच्या श्रावण महिन्यात भक्तांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन भगवान शंकराचे आशीर्वाद घेतले। श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी या ठिकाणी भव्य कावडी यात्रा काढण्यात आली। शेकडो भाविकांनी या यात्रेत सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने भगवान सिद्धेश्वर महादेवावर जलाभिषेक केला। यानंतर गुरुवारी मंदिराच्या प्रांगणात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती। श्री शंकर मंदिर समितीचे अध्यक्ष माजी खासदार अनंत गुढे आणि विश्वस्त मंडळ यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। मी एवढं सांगेन का अतिशय जागृत असे देवस्थान आहे। अनेक लोकांना याची प्रचिती या ठिकाणी आली आहे आणि संपूर्ण विदर्भात म्हणजे शेगाव श्री संत गजानन महाराजांच्या नंतर भव्य दिव्य असा परिसर, या ठिकाणची स्वच्छता, लवकरच आम्ही या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था चांगली करतोय जेणेकरून भक्तांना त्याची सुखसुविधा व्हावी। लोक जर या ठिकाणी आले त्यांना स्वयंपाक करता आला पाहिजे, त्यांचं काही जेवण भोजन असलं ते करता आलं पाहिजे। या सगळ्या सुविधा करण्याचा मंदिराच्या समितीचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमच्या भविष्यातल्या तयाऱ्या आहे। हा श्रावण महिना अतिशय आनंदात गेला, उत्साहात गेला। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होती। दर सोमवारी या ठिकाणी संध्याकाळी उसळीचं वाटप केलं जात होतं आणि जवळपास आरती जे होत होती 400-500 लोक आरतीला या ठिकाणी राहत होते। आणि हा जो परिसर झाला आहे अमरावती शहरात, आज एवढं मोठं मंदिर दुसरं नाही आहे। सुंदर हवा या ठिकाणी आहे, मोकळा आहे आणि त्याच्यामुळे भाविकांची आणि पर्यटकाची या मंदिराला खूप पसंती आहे। हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून आता एक पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होत आहे। मंदिराच्या आजूबाजूला असलेले निसर्गरम्य वातावरण भाविकांना शांत आणि प्रसन्न अनुभव देत आहे। प्रत्येक सोमवारी येथे साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाते। मंदिराचे विश्वस्त डॉक्टर चंद्रशेखर गिरी यांनी नागरिकांना एकदा तरी या मंदिराला भेट देऊन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। या मंदिरामुळे अमरावतीच्या धार्मिक आणि पर्यटन नकाशावर एक नवा अध्याय जोडला गेला आहे। या मंदिराची निर्मिती म्हणजे हे 100 वर्ष, जवळपास 100 वर्ष जुनं आणि राहटगावच्या सीमेवरचं हे मंदिर आहे। हे जागृत देवस्थान आहे। हे रोडमध्ये आल्याच्या 15 व 16 मार्चला या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि इथे प्राणप्रतिष्ठा आता हा श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिन्यामध्ये जवळजवळ आज शेवटचा चौथा सोमवारच्या नंतर हा श्रावण 4 सोमवारी उसळ वाटप किंवा विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि आज आता श्रावणची समाप्ती निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला होता। असंख्य भक्तांनी इथे भेट दिली आणि महाप्रसादाचा आशीर्वाद घेतला। तसंच हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे भव्य दिव्य हा परिसर आहे। या परिसर विदर्भात नव्हे एवढा हा परिसर आणि खूप छान मंदिर आहे। त्याचा सर्व भाविकांनी या जागृत देवस्थानचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती। अमरावती शहराच्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे। श्रावण मासातील या भव्य आयोजनामुळे मंदिरांची भव्यता आणि पावित्र्य अधिकच वाढले आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर खऱ्या अर्थाने एक शांत आणि प्रेरणादायी ठिकाण बनले आहे, जिथे प्रत्येक भाविकाला मानसिक शांती मिळते।